कळली घे वाटी घ्यायचा ग्लास घ्यायचा काय नाही मला वाटेतच द्या. आम्हाला 15 वाले करा सारखा द्या. ज्या विषयी चाललं होतं मला. का बस थांब रे तू हम लोगों को काड़ी वाला दो चम्मच वाला दो. अरे यार तू काय समोसा सांबर खायला लागा सांबर मागवतो. हमरे को भी डालो 2-4 एक्स्ट्रा के चवाती है पूरी उसमें डालो. 30 का दो कॉलेज सुटला ना तुम्हाला रोज गर्दी आहे मग अशी गर्दी आहे तुम्हाला लगेच. फक्त उधारीवर देऊ नका. नाही उधारीवर देऊ नका फक्त. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे व्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. सकाळ आज उशिरा उठलं जा थोडंसं म्हणजे उठलो होतो 6ला परत अलार्म बंद केला ना अर्धा तास झोपलो. आता थोड्यात आंघोळ बिंघोळ केली जा आणि आता खायला मी ना पहिला जे ब्रेकफास्ट जो मील असतो आपला त्यामध्ये मी 2 केळी आणि सोया चंक्स म्हणजे सकाळचा मील झाला. आणि दुपारचं जेवण आपलं जे आहे ते आत्ता सध्या सोयाबीन आणि केळी. चहा ठेवायचा आता चहा ठेवतो चहा घेतो आणि कॉलेजचा आवरतो कॉलेजला जातो मस्तपैकी. तसं बाकी गाणं निवांत झोपलाय. मम्मी बी तिकडं झोपलेली आहे निवांत. एकटाच उठत आहे आणि मला इच्छाच राहत नाही उठायची अजिबात. असं वाटतच नाही की उठाव आवरून कॉलेजला जा. पण आता काय आली आहे भाऊ कशी असावी सागर असा विषय असतो सगळं. चांगले 2-4 केळी खातो आता तशा नाही होणार. कुठे घ्या काय होईल पोर लेख तिकडून लगेच 2-4 पोर येते म्हणून म्हणते ना आम्हाला पण कळली घे वाटी घ्यायचा ग्लास घ्यायचा काय नाही मला वाटेतच द्या. आम्हाला 15 वाले करा. सारखा द्या. ज्या विषयी चाललं होतं मला. का बस थांब रे तू बरं मला एकट्यालाच देते ग्लास मधला दिसवाला. सगळ्यांनाच ग्लास मधला रे हम लोगों को काड़ी वाला दो चम्मच वाला दो काड़ी वाला दो हमरे को. गाडी थोडी पुढे काही म्हणा गेट मध्ये आली गेट मध्ये सर खेळते विशाल सर झूम करत नाही याच्या एवढं नाही झुमायचं. थोडा पुढे जाय ना मग तो आपला खेळा की जाय ना. अरे मला खेळायची इच्छा असते त्या टायमाला मोबाईल घेऊन हातात म्हणलं का हो फैजान चालले का आणा रस्त्याने भाडं आणा एखादं काय घेतलंय सिरियसली नाही हो घेतलं कुठं लय अवघड आहे. थोडं नाव माहिती त्याला कितने बजे तक का भीड़ रहता है ये अब 11:30 अब छूटने वाला है 12 बजे तक. 12 बजे फुल गर्दी राहते मग तुम्ही घेऊ आपलं हिंदी कसं रे अरे हिला आम्ही बोलू 15 ला 15 हातात कशी येणार तू. चपलीत कोमल नाही. चपलीत तू दिसतं काय पाणी प्यायला घेतलं काय याने भाई भाई साहब ले भाई तेरा फ्लेवर आपने पहले बताया था. फ्लेवर डालो. अरे यार तू काय समोसा सांबर खायला लागा सांबर मागवतो. किती मार चल रोज वाटर डालो थोड़ा 30 वो जेल डाल थोड़ा. हमरे को भी डालो 2-4 एक्स्ट्रा के चवाती है पूरी उसमें डालो. 30 का दोघांचे हो काका तुम्ही इथं थांबत जा. कॉलेज सुटला ना तुम्हाला रोज गर्दी आहे मग अशी गर्दी आहे तुम्हाला लगेच. फक्त उधारीवर देऊ नका. नाही उधारीवर देऊ नका फक्त. आम्ही रोज आणि जाऊ फक्त आहे ना आम्हाला 1 द्यायचा फ्री मिळते. कमिशन का कमिशन रोज गिरायक देऊ तुम्हाला 1 दिन आता. दात दाखे दात प्रत्येकाने दाखे दात दाखे ना ए सारखे दात दाखव तुमच्या मागा ना पळायला मला सांडून जाईल दिसतंय थांब ना. अरे कुठं पान खाल्लंय आणि गोळा घेऊन खवरायले. हस हा दिसली दात दिसली. त्या दाताचे नारळ हे झालं ना आता. आता आई फटके घरी जाऊन आता मम्मीचे. काय सांगायचं आता वर्गात गेल्यावर मॅडमला काय खाऊन आले मला हे सगळे. गोळा आता तो गोळा अरे आम्ही गेटच्या बाहेर उभे आता प्रॅक्टिकल हा गोळा पियतोय. झाल्या तर पांढरे पण धुवून काढले सगळे स्वच्छ धुवून. जीभ लाल आहे फक्त जीभ लाल राहिली फक्त बाकी काहीच नाही लाल राहिली. झाली तू क्लिअर धुतलं ना तू
कॉलेज का आशिक 4 तास झाले ना बोलतोय कवर बोलतो म्हणा आता इकडे तर पंगतच बसली भाऊ आपल्या आलं ते गाईज मी कॉलेजवरून आलो मा डोकं तिला दुखू राहिलं राव असं या साईडने मला वाटतं ते सकाळी खेळत होतं ना व्हॉलीबॉल त्याच्यामुळे लय उदाने आणले मी त्याच्यामुळे थोडंसं डोकं ते दुखू राहिले पण आता जेवण केलंय पण कमर शिकायला गेलोच नाही मी आज लय कंटाळा आला होता उशीर बी लय झाला होता उद्या जाईन आता निवांत काही 4 वाजलेत आणि आता या टायमाला मी सोयाबीन करणार आहे आणि केळी सोयाबीन आणि केळी बस सोयाबीन जास्त टाकतो म्हणजे कॅलरी इंटेक पूर्ण होईल जिम मारण्याचा काहीतरी फायदा होईल काय जिम मारायसाठी जरा ताकद लागेल त्यासाठी मी ती घेतो आणि पहिले मी इलेक्ट्रॉल पावडर घ्यायचं त्याने मला आहे ना हे भेटायचं काय म्हणतात ताकद भेटायची आणि इलेक्ट्रॉल पावडर मी बंद केली लिंबू पाणी घ्यायचो कधी कधी इलेक्ट्रॉल तो लय मी हे होतो ॲक्टिव्ह होतो बॉडीसाठी आता लय नॉर्मली घेतो गोष्टी ठीक आहे चालत असतं आता सोयाबीन टाकतो जवळपास याच्यामध्ये मला 25 ग्रॅम प्रोटीन 100% भेटलं और इसी के चाहत में था मैं दिन भर से आणि गणेश बी खाणार आहे तसं व्यायाम नाही करत ते पण ते काहीतरी जेवायला थोडंसं खातो आठवडाभर करतो कधी कधी आता हे खरं नाही का आठवडाभर करतो परत बंद करतो ना हां केळी आहे का संपली अरे पहिला येऊ 2 रुपयाला भेटायचं राव आता काय 2 रुपयाचा 5 रुपयाचं करू करू 5ला एवढा भेटायचा एवढा पहिला आता 10ला एवढा भेटतोय काही मला एवढी झोप येते ना एवढ्यात काय सांगू रात्री झोपच आहे ना माहिती एडिटिंग केली का सकाळी परत 6ला उठावं लागतं आणि हा लूप जो बसलाय ना व्यापकार लूप आहे सकाळी उठायचं माती तुडायची मडकी काढायची बाजारात नेऊन विकायची लय कंटाळा आलाय सकाळी उठायचं सोयाबीन खायची कॉलेजला जायचं कॉलेज करायचं कॉलेजवरून आलं जेवायचं कमाशिकाला जायचं कमाशिकावरून आलं परत घरी यायचं खायचं परत कॉलेजला जायचं खेळायचं जिम मारायची एखाद्या भाजीपाला घेऊन घरी यायचं मामा किती टाइम रात्री एडिटिंग करायची सकाळी परत उठायचं परत कॉलेजला जायचं असं काम करीत राहावं लागतं लय काम होणार मला सकाळी आणि यांचे कामं दुसरं करतो घरचे पण दिवसभर कामं सांगते दिवसभर ते कामं वेगळे करावं लागते त्याच्यात मीठ किती टाकले काय माहिती बरोबर टाकलं असं तर बरं नाही तर वरून टाकलं सोयाबीन बरोबर मीठ टाकलं होती बरोबर लागलं त्याच्यामुळे काय असतं काय होतं शकतो आणि त्याच्यामध्ये कसं असतं आता सोयाबीन जरी खालची मम्मी पण ते त्रास देत राहते माणसाला काय करायचं तर आम्ही समजून घेत नाही आम्ही समजून घेत नाही ते प्रॅक्टिस करीत असते आवाज येतो मोठा आवाज मोठा आला का काय देते स्वाहा काय त्रास तू शेवड्या नाकाचे काय त्रास दिला तुम्ही? कुठं दिसला मग चला त्याच्या बुटाडा मी धुतले आणि ते तुला दाखवतो आहे ते वाईट स्निकर्स मला देतो उद्या घालायला घाण करतो नाही नाही अजिबात घाण नाही मला कॉलेजमध्ये काहीच घालायला ते सगळे माती व्हॉलीबॉल नाही खेळणार काहीच नाही सिरियसली नाही खेळणार नाही करत ना नाही उद्या खेळशील उद्या नाही नाही उद्या सिरीज लेक्चर नाही वाटलंच तर काढून खेळ पाय देऊन परत त्याच्या चप्पल कुठं घालून मग अजून खराब होती डबल घासायला लागते मम्मीला मम्मी घासले तसे ते आता मम्मीचं नाव बुटाडा धुवून दिले भाऊ धुवून घासून उठडं घासत हां जायचंय का हां चालेल नाही खेळायला खेळायला तर जातो रोज पागल पोरग म्हणून पागल पोरं खेळायला ते अरे येडी का काय खेळण्यात चांगलं झालं तर जाईन ना बाहेर खेळायला कॉलेजतर्फे मला खेळायला भेटायला मी घरी बसून हे झालं खेळायला नाही मजा येते माणूस नंतर आता खेळायला भेटता येईल तुला खेळायला भेटता ना गो हो बसली सर नाही बोल जायचं अजून काय राहिलं मग धमकी पाहिली का त्याच्यामुळे हिसाबात राहायचं आता शाईन मग मार तू हिसाबात आहे काय काळ्या कोंबड्या आयु
हाणतो आता असं बसतोय दादा. कोण रे? ओ हा, कसं होतं दुसऱ्याला चटा वडीत होत तेव्हा कुठं बन्यान कुठं त्याच्या कोणी घातली होती बघ दाखव लोकांना दाखव नाही तो मला अंदाज वाट आधीच बन्यानावर कुठं घरात पण बुट घातलेत पण तू घरात उचलेत ते असे. बन्यानावर कुठं घालणार पोरगा पहा आमचं बया ते अख्खा तो बुटात जाऊन बसणे एवढा जीव बारीक झाला तो बुट मोठे हट राहिले का नाही सिरियसली मग तेवढा पण ते बुटात जाऊन बसू शकतो मग दारे धरायला बुट घालून दारे धरायला चल, चल, चल. जाय ये. जाय रानात बुटं धरायला. जाय राव आणू तू. इकडं पाय कसं आहे बन्यावर बुटं कोणी घातले ते पागल तुझी सवय लागली मी बन्यान घालते मी पोरग आहे काय नाही ते सांग ना भारी वाटलं मोठे झाले पेगीचे पाय त्याला मोठे मोठे असतील शरीरापेक्षा माझ्या मित्राचे नाही मोठे ते फार एवढे थांब ना बुट घालून फुगला रावे चहा ठेवती का मी आता ए, पिवळे नको घालून जाऊ तू नको घालून चहा ठेवती का मी नोवे हा नोवे तिकडून शब्द आणला नो वे म्हणलंच नाही का नोवे रील पाहू नाही नो वे का म्हणलं रील कधी पाहिली मी नाही रील पाहत पण नो मी नाही पाहत तूच पाहत दिवसभर मला नो काम. वे का म्हणलं पण नोवे नवीन घेऊन येते राव मी कुठं नोवे तुला ते मी घालून- समीरवाणी पण थोडस नोवे मुटकीची भाजी नोवे काय खाल्लास नो वे म्हणणार नो वे जोरात कशाला देत ते म्हणलं कसं आता त्या दिवशी का जेवायला चहा लगेच ठेवतो भाऊ चहा घेऊ मस्त चहा घेणार आहे का नाही बल्किंग करायची इच्छा मेली माझी भाऊ इतकं कुत्र्यावाने खावं लागतं ना जास्त टाकला मी पण पाय काहीच नाश्त्याला आहे ना समोसे आणलेत समोसे आणि जिलेबी मला वाटतं जेवणच झालं मग मला नाही नाही सकाळी चपाती स्वयंपाक करायचा मला असं वाटतं कारण मग आता हे खाल्ल्यावर मला वाटतं काही पोटात जागा राहील म्हणून परत जेवायला आणि कॅलरी बी भरपूर आहे त्याच्यामध्ये एक समोसा नाही म्हणलं तर 250 ते 300 कॅलरीज दोन्ही एकत्र केले तर 550 600 आणि जिलेबी म्हणलं तरी बी त्याच्यामध्ये 250-300 कॅलरीज सगळे मिळून 1000-1200 गणित चुकला असेल जाऊ द्या पण अंदाज त्या लेवललाच आहे एवढे कॅलरीज म्हणजे सोपे का एका टायमाला जेवण मी नाही केलं तरी बी त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जाईल आमच्या इकडं काय एक समोसावाला आहे एकदम म्हणजे त्याच्याकडे शिवाय दुसरीकडे कुठं तुम्ही समोसाच खाणार नाही एवढा खास समोसावाला आहे जसं दरवेळेस असतो चवीला म्हणजे चवीचा नादच नाही टेस्ट कधी बदलत नाही आणि तीच चव जिलेबी त्यांच्याकडे भेटते जिलेबी समोर भेटली त्यांच्या मागचं दुकान घेतलं त्यांनी मागचं दुकान घेतलं जिलेबी पण त्यांचीच बनलोय भारी काहीच आजचा जो व्लॉग आहे तो मी आता सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी एंड करतोय त्याचं कारण असं की मी एडिटिंगच रात्री केलीच नाही अजिबात आणि त्याच्यामुळं लक्षात आलं नाही का आउटरो शूट करायचं राहिलं आहे म्हणून आत्ताशी उठलो आहे मी म्हणजे आता नाही उठलो 5:30 वाजता उठलो आहे आणि एडिटिंग केली आता 6:30 वाजत आलेत उठल्या आधी फ्रेश झालो आणि लगेच एडिटिंग करीत बसलो आता आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं द्या